विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात हॉटेल शेरेटन ग्रँड मध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. संध्याकाळी 7:10 राहुल गांधी जेनझिनसोबत संवाद साधणार. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज. 3,000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले. भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप, तर पुराव्यांच्या आधारे बन यांचे आरोप पडताळणी होणार. फडणवीसांची माहिती. भाजपला राहुल गांधींच्या कार्यक्रमाची धास्ती. महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी. छात्रों की गूंज कार्यक्रमावरील टीकेला विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर. पुण्यामधील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये भाजपकडनं वंदे मातरम सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही वाद होऊ नये म्हणून खबरदारी. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या आधी पुण्यामध्ये गोंधळ. अभाविपा आणि एनएसयूआय मध्ये जोरदार राडा. या प्रकरणी काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. भाजपा कार्यकर्त्यांकडनं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. पुण्यामध्ये रात्री झालेला राडा हा काँग्रेसचा इव्हेंट. कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काँग्रेसने ठरवून गोंधळ केला. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. पक्षामधील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा. काही अडचण असल्यास वरिष्ठांना सांगा. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमधील बैठकीत पार्थ पवारांच्या नेत्यांना सूचना. पुणे महापालिकेतील निधीच्या मुद्द्यावरून पार्थ पवारांचा चंद्रकांत पाटील यांना फोन. निधीच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी लवकरच तोडगा काढणार. सोमवारी चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता. थोड्याच वेळामध्ये भाजपची महत्वाची बैठक. पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस उद्या जेनझिनसोबत संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जेनझिनच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. बारामतीमध्ये संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ. राऊतांच्या रामरक्षा पठण आंदोलनाच्या दरम्यान राडा. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाद घातल्याचा आरोप. दगडफेकीच्या घटनेनंतर बीडच्या वडवणीमध्ये कडकडीत बंद. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. कोणालाही सोडणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलिसांचं आवाहन. कल्याण पश्चिमेतील वाडेकर परिसरात पाळीव कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला. संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद. कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.